शंकर गायतेड हा याचा पहिलीच विद्यार्थी आपल्या समोर येत आहे. मी त्याला विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. जोरात बोला. या ठिकाणी याचा पहिलीचा विद्यार्थी आपल्या समोर लोकमान्य टिळक या विषयावर बोलणार आहे. त्याने त्याचा पेहराव सुद्धा त्या पद्धतीने केलेला आहे. जर जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे. Good morning everyone. My name is Shankar. Today I am going to speak a few words about Lokmanya Tilak. He was also called Bal Gangadhar Tilak. Bal Gangadhar Tilak was born on 23rd July 1856 in Ratnagiri, Maharashtra. Such a great freedom fighter passed away in 1st August 1920. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडले सर्व घरदार त्यागला सुखी संसार. सोडले सर्व घरदार त्यागला सुखी संसार. त्यागला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य. झाले गणराज्य. सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक. सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक. जनता झाली मालक. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता. कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला. प्रत्येकाला विचार आणि स्वातंत्र्य मिळाले. न्याय, समानता व बंधुता प्रस्थापित झाली. संविधानामुळे आपला देश जगातील सर्वात मोठी व सशक्त लोकशाही असलेला देश बनला आहे. मित्रांनो, आज आपण सुखा समाधानाने जे प्रजासत्ताक राज्य उपभोगत आहोत त्यामागे हजारो क्रांतिकारांचे बलिदान आहे. हे विसरून चालणार नाही. देशासाठी अमर झालेल्या सर्व हुतात्म्यांना स्मरण करूया. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. म्हणूनच आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत त्या मातीवर. म्हणूनच आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर. या मातीवर देऊ सलामी या तिरंग्याला ज्यामुळे आपली शान आहे. देऊ सलामी या तिरंग्याला ज्यामुळे आपली शान आहे. ज्यामुळे आपली शान आहे. हा तिरंगा नेहमी ठेवून जोपर्यंत आपला प्राण आहे. हा तिरंगा नेहमी ठेवून जोपर्यंत आपला प्राण आहे. जोपर्यंत आपला प्राण आहे. तो बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय हिंद. अतिशय सुंदर असं याचा पहिलीतील विद्यार्थी शंकर गायतेड यांनी आपले हुबेहूब